आजची आपली रेसिपी आहे रताळ्याचे काप। तर त्यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप सोडले आहे। ते तूप आता चांगले गरम झाले। हे पाण्यात भिजवलेले रताळ्याचे काप मी या तुपात सोडते। याला आपल्याला 7 ते 8 मिनिटं वाफेवर चांगले शिजवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची। हे बघा, आता आपले रताळे चांगले शिजलेले आहेत। त्यामध्ये मी हा गुळ सोडत आहे, ड्रायफ्रूट देखील सोडते, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके, थोडी वेलची पूड, आणि याला पुन्हा चांगलं परतून घेते। उपासाच्या रताळ्याचे काप खाण्यासाठी तयार आहे।